माझ्या आईने थोडं स्वतःच असं टाकून वगैरे मुंब्र्याला रूम घेतलं. अच्छा. आता नवीन नवीन घर घेतल्यावर आपल्याला कसं एक नवीन माहोल, नवीन सगळं कळतं ना आपल्याला. तिथं गेलो आम्ही. शिफ्टिंग वगैरे झाली, राहायला लागलो आम्ही. तर थोडे दिवस काही चांगले निघले, पण माझी आई घाबरायची. बोलायची रात्री असं कोणतरी पकडतंय हात, इथं बसतोय आणि वेगळंच काहीतरी मला अनुभव होतोय ग, असं तिला वाटायचं. आणि पाठून कोणी गेलेलं, सावली दिसायची आणि असं खूप तिच्याबरोबर झालेलं. ती ना असं अंडा वगैरे मागायची, बिडी पीत, प्रकाश बिडी पीत बसायची ती. मी बोलायचे, आई तू प्रकाश बिडी का पिते, काय झालंय तुला? नाही काय नाही. अंडा उकडून मागायचे आम्हाला. आम्ही असं म्हणायचं, आईने कधी आम्हाला असं बनवलंय पण आम्हाला असं ए खावा ग खावा ग, असं म्हणजे थोडं आपल्यासाठी जे आई असते ना की देते पोरांसाठी चांगलं आहे असं म्हणून ते देते, ती पद्धत वेगळी होती. पण हे अंडा उकडून दे असं. मग ते आम्ही उकडल्यावर शिल्ले की आई फक्त 4च अंडे उकडू तुझ्यासाठी? हा मीच खाणार. अरे मग आम्ही असं विचारायचं नाही, तुम्हाला खायचं तर खावं, मला दे. मग आम्ही असं हैराण झालो. आम्ही म्हंटल अशी का करते, ही अशी का करते. नंतर ना मग असं आजूबाजूचे लोक आहे ना, आम्ही बाहेर असं बसायचो खेळायचो वगैरे ना, तर आम्हाला असं कोणतरी बोलायचं, काय ग घरात तुम्ही झोपता, चांगलं चांगलं वाटतंय, अच्छा असं विचारायचे. म्हणायचे का नाही नाही चांगलं आहे ना, नवीन घर आहे ना तुमचं, चांगलं वाटतंय का. असं खेळताना पोरींना विचारतात ना, आजूबाजूच्या बाया बसायच्या गप्पा वगैरे घराकडे बघत राहायच्या. तर असं म्हणजे आम्ही खेळायचो पोरांमध्ये लपाछुपी हे ते असं. कारण माझं तेव्हा लग्न नव्हतं झालं, 2004ची गोष्ट आहे, 4-3ची गोष्ट आहे. तर मग आम्ही खेळायचो असं. मी ड्युटीवरनं पण यायची, पण जरा असं बाहेर असं गेलं की फ्रेंड बरोबर बोलणं बिलणं असं. तर मग बोलायचे. मी त्या जॉबवर पण जायची. तर मी घरी आले ना, मला असं माहिती पडायचं की लोक बोलायचे, काय का तुम्ही रात्री झोपता ना, म्हणजे असं काय वाटत नाही ना, काय चांगलं आहे ना घर तुमचं नवीन. हा आता काय चांगलंच आहे. आम्हाला काय नाही व्हायचं, पण त्या आईला फरक जाणवायचा ना. असं जेवायला बसलो ना आम्ही, आता आपण जेवण झालं की कसं टोपा आणतो, असं चपातीचा डब्बा हॉटकेस वगैरे सगळं आणून ठेवतो, पाण्याची बॉटल ग्लास वगैरे मिळून सगळं जेवायला बसतो. बरोबर. तर आई जेवताना अशी कोणाकडे बघायची. आम्ही आईला बघायचं, आई काय बघते ग, नाही काय नाही. पण हे आई आम्ही घाबरेल म्हणून नाही सांगायची. आई बोलायची, नंतर ना माहिती पडलं, आई बोलायची असा 22-23 वर्षाचा मुलगा आहे, तो असा उभं बघायचा आईला. ओके. हा आईला ते जाणवायचं, म्हणजे ते दिसायचं, प्रत्यक्षात आईला दिसायचं आणि असं बघत उभा राहायचं आईला. मी नाही बघा कधी मी असं भूतप्रेत बघितलं नाहीये, पण अनुभव केलेले आहेत. पण माझ्या आईने बघितलंय. ते घरात आम्ही राहायचो ना, तर ते असं कोणाला उभं राहायचं. मग कधी आपल्या नळ चालू व्हायचा, पाण्याचा टॅप चालू व्हायचा, बंद व्हायचा नळ, कधी आतली लाईट बंद चालू व्हायची. आई बोलायची हे काय. एक दिवशी काय झालं, रात्री जेवण वगैरे झाल्यावर कसं मी मोठी मुलगी घरातली, माझ्यावर जास्त जिम्मेदारी असायची. स्वयंपाक वगैरे झाला, जेवण झालं की सगळं उचलून नेणं, किचन क्लीन करणं, भांडी लावणं धुणं, हे सगळं मीच करायची. हे लोक सगळं टीव्ही बघत बसायचे आपल्या हॉलमध्ये. माझ्या 2 बहिणी, माझी आई आणि माझा छोटा भाऊ होता एक 3-1.5 वर्षाचा. तर मी आतमध्ये काम करायची. मी मग भांडी लावली तर ते आपला तांबा असतो ना पाणी प्यायचा, तो मी असा रॅकवर ठेवला. आता हा पहिला माझा अनुभव त्या घरात. मी तो असा तांबा ठेवला. आता ते रॅक असतं, त्या रॅकवर मी आता रोजचं माझं ठेवून येते. मी बघितलं, ठेवला आणि मी टर्न जाऊन एक पाऊल टाकला फक्त, त्या ठाडकन पडला खाली. मी परत बघितलं मागे, म्हटलं तांबा कसं पडला, परत उचलला, परत ठेवला आणि मी बघते त्याच्याकडे. जोपर्यंत मी बघते ना तोपर्यंत नाही पडत आहे तो. आता हे मला माहितीये की मी ठेवलाय बरोबर. मी परत पलटली, परत पडला. अच्छा. मी म्हंटल आता हे काय, म्हणलं आता तर मी एकदम पाठीच ठेवणार, असं मी बोलली. आपण असं ते ठेवतात ना रॅकवर असे तांबे सजून, असे 3 होते आणि 4था हा होता. मग मी उचलला, परत ठेवला आणि थोडा पाठ सरकवला आणि आता बघितलं, असं बोट असं केलं, आता नाही सरकणार तो. मग मी गेली
2 पावलं चालली ना परत पडला. मी परत पलटलीच नाही मागे. मी परत आतमध्ये हॉलमध्ये पळाली आणि दरवाजा किचन आणि हॉलच्या मध्ये दरवाजा होता. तर मी तो दरवाजा बंद केला आणि म्हटलं, "आई 3 वेळा तांबा पडला तो." माझ्या आईने म्हणजे ओळखला. माझी आई बोलते, "बाळा जाऊ दे, पडला असेल ते ट्रेन येते ना." कारण ना तिथून ट्रॅक बोलली ना मी, ट्रॅक होता. तर ट्रेन वगैरे यायची ना तर ते हादरा बसायचा. अच्छा. मग ते आई बोलली, "ते व्हायब्रेट होत असेल, हादरा बसला असेल ना ट्रेन बिन आल्यावर, ते पडलं असेल म्हणून." पण म्हणलं, "आई मी ते ठेवते, ट्रेन नाही आली तेव्हा मला आवाज येतो." म्हणलं, "ट्रेनचा काय आवाज मी नाही ऐकला असेल का? पडलं ते 2 वेळा." असं बोलला. 2 नाही 3 वेळा पडलं. आई बोलते, "घाबरू नको, जाऊ दे, झोप." मग मी झोपली. पण आईला ते घडी-घडी ते अनुभव व्हायचा. 8-8 दिवसांनी आई आम्हाला बोलायची, "उठा, उठा, बॅग पॅक करा आणि कुर्ल्याला चला." कारण माझ्या आजीचं घर होतं ना कुर्ल्याला. मामाकडे, आजीकडे असं आम्ही 8-8 दिवसाला जायचो. 2-2, 3-3 दिवस तिथे राहायचो. मग माझी मामी बोलली, आता घडी-घडी नणंद येते घरी तर कोणी पण विचारच ना, "काय हो बाईसाहेब तुम्ही घडी-घडी म्हणजे घर एवढं चांगलं आहे, तुम्ही सोडून येता, एवढं आमचं छोटं घर आहे, उगाच पोरांना घेऊन." म्हणजे त्यांची पण 3 मुलं आम्ही. पण माळा होता वरती, आम्ही माळ्यावर झोपायचो. तर बोलायची आई बोलायची, "वहिनी तुम्हाला वाटतंय मी असंच येते, पण नाही हो मला त्या घरात लय भीती वाटते हो. काहीतरी आहे त्या घरात, भीती वाटते मला." अशी बोलायची. तर मग आजी बोलली, "काय करायचं गं वायडा आता घर तर आहे." पण हिला पण जरा राग यायचा ना आजीला, की घडी-घडी येते, माझं घर छोटे, माझ्या सुनाला, माझ्या लेकाला त्रास होतो म्हणजे लेकरं पण आहे त्यांची ती. ही घडी-घडी येते चांगलं घर असून. अशी ती पण बोलायची, "का गं घडी-घडी बायडा येते पोरींना घेऊन?" "अगं आई मी काय शौकनी येते का? मला तिथं भीती वाटते. मला जाणवतंय. मला असं वाटतं रात्री झोपल्यावर माझ्या उरावर बसलंय कोणतरी, माझा हात पकडतंय." म्हणजे खूप वेगळंच प्रकार असायचा आईबरोबर. तर मग आई एकदा ना असं म्हणजे आम्ही तिथून निघालो. मग घरी तिथं म्हणजे कोणीतरी यायचे प्रार्थनेला, तर त्यांना सांगितलं. त्याने घरी येऊन ते तेल बिल लावून प्रार्थना केली आणि निघून गेले. त्याच्यानंतर माहिती पडलं, की जरा शांती झाली तिकडे. आणि एक ना त्या घरामध्ये सर एक बाळ पण होतं. बाळ रांगायचं. बाळ पण रांग त्या घरात एक बाळ पण मेलं होतं. ते बाळ पण रांगायचं. हे कोणाला दिसायचं? त्या आईलाच दिसायचं. म्हणजे मी कधी म्हणजे मी नाही बघितलं कधी. मी बोलते ना, मी नाही कधी बघितलं. माझी आईच बघायची. अच्छा. म्हणजे चांगलं ते रांगत येते गं आणि ते उभा राहते असं बघत. तर आम्हाला तिन्ही जेव्हा असं कळलं आम्हाला, तर आम्हाला जरासं म्हणजे वाटायला लागलं, भीती वाटायला लागली. म्हटलं, "आई काय गं आता कसं करायचं? कसं राहायचं?" मग जेव्हा आम्ही कुर्ल्यावरनं रिटर्न मुंब्राला व्हायचो ना, तेव्हा आम्हाला असं थोडंसं भीती धाक वाटायची. व्हायचं, आता परत घरात जायचं. असं वाटायचं. मग पुढे काय झालं त्याचं? नंतर मग ना असं आईने बाजूला गप्पा मारतात ना, बाया अशा येतात, एकत्र होतात. तर एक सीमा म्हणून एक माझ्या आईची चांगली ओळखवाली बनलेली बाजूची शेजारी. तसं थोडंसं दूर असं झाडाखाली कुठं बोलत गप्पा मारत बसलेली माझी आई. आई बोलली, "काय गं मला असं-असं होतंय हे ते." तिने स्टोरी सांगितली, की ह्या बाईचा मुलगा होता ना 22-23 वर्षाचा, तो खाली गेला होता. ते रेती काढतात ना, रेती काढतात ना, तिथं तो गेला होता. असंच बाहेर असं रोडवर गेला होता. ते रेती काढायची डंपर असते ना, ती रेतीवर अशी उभा होती आणि ती रेती टाकत होती. तर ते रेती ओली असते ना सर, ती गाडी अनबॅलन्स झाली. ती दबली असेल रेती किंवा गाडी अशी झाली. ती गाडी त्याच्यावर पडली आणि तो ऑन द स्पॉट तिथं म्हणजे त्याचा जीव तडफडत होता. मग त्याला उचलून त्या दारात आणलं होतं. म्हणजे त्या घरात आणलं होतं आणि त्याने तिथंच जीव सोडला. म्हणजे पूर्ण रक्तारोड झाला होता तो. पण त्याने त्या घरात येऊन जीव सोडला होता. अच्छा. म्हणून तो बोलतो ना, माझं घर आहे. या घरात कोणी राहायचं नाही, असं तो आईला बोलायचा. ओके. आईला म्हणजे तो म्हणजे बघून असं वॉर्निंग करायचा. तिथं नको राहू बोलायचा. म्हणून आई घडी-घडी घाबरून पळायची आम्हाला घेऊन कुर्ल्याला राहायला. आम्ही असंच बोलायचो, "काय गं आई, इथं आजीचं घर किती छोटं आहे." आता आम्हाला तिकडं मुंब्र्यामध्ये कसं मोठा एरिया, मोठा जागा, घर चांगलं सवय लागली होती राहायची. आम्ही तेच बोलायचो आईला, "काय काय घडी-घडी आम्हाला कुर्ल्याला घेऊन जाते. ते छोटं-छोटं गल्ली, घर ते आजीचं चांगलं नाही वाटत. ते मामा पण चिडतात." असं असं बोलायचो आम्ही. "अरे तुम्हाला काय सांगू मी?" आम्हाला नाही सांगायची ना आई. पण नंतर जेव्हा माहिती पडलं, तर आमच्या पण मनात असं भीती भरली थोडं.
मग कोणीतरी प्रेयर करून गेलं, प्रार्थना करून गेलं आणि ते थोडं बंद झालं किस्सा. माझ्या आईने ते घर 2.5 का 2.25 लाखाला घेतलं होतं. 90,000ला विकलं त्या भीतीने. ते घरच विकून टाकलं माझ्या आईने. आणि त्याच्यानंतर कलव्याला घेतलं. कलव्याला चांगला रूम घेतला, तिथं ती राहायला लागली. त्याच्यानंतर मुंब्र्याला 2006 मध्ये माझं लग्न झालं. म्हणजे आता मी आईबरोबर नव्हती राहत. मग मी कल्याणला आली इथे. मग ते किस्से बंद झाले. एक दिवशी काय झालं, त्या मुंब्र्याच्या घरातच आम्ही राहत होतो ना, तेव्हा पटरी होती समोर. त्या हिला सकाळी उठून बाहेरचं ते अंगण झाडायचं, पाणी मारायचं, दरवाजा धुवायचा, हे तिला ते सवय होती. एक दिवशी काय झालं, ही उठली, हिने घडी नाही बघितली, काय नाही, 2:15लाच उठली. अच्छा. आणि दरवाजा खोलला आणि पाणी बिणी मारते, दरवाजा धुते, पण पटरीवर लांबलचक बाई अशी सफेद कपडे घालून अशी करते, बोलवते तिला, ये इथे. अच्छा. आईने तिला जरा असं क्लिअरली बघितलं, तर आई बोलली, बाई तर नाही दिसत आहे, पण काय माहिती कोण बाई आहे मला बोलवते एवढ्या पहाटेचं. मग आईने जेव्हा घरात असं वाकून बघितलं, डोकवून बघितलं, घरी समोरच घडी होती. 3:40 का काय तर होत होते. आईने लगेच डोक्यावर हात मारला, बोलते एवढं सकाळी रात्रीची मी का बाहेर निघली. लगेच आईने दरवाजा वगैरे बंद केला आणि झोपली. मग माझा भाऊ होता ना 1.5 वर्षाचा, तो झोपला होता. सकाळी तो तापाने फणफणत होता. अच्छा. म्हणजे असं खूप किस्से झालेले आहेत तिथे. त्या घरातच ना? हा, त्या घरात. मग आम्ही कलव्याच्या रूम मध्ये आलो. मग आता तिकडे राहणं आमचं बंद झालं ना, ते रूम विकून दिला, सोडून गेलो आम्ही. एक दिवशी काय झालं, आता माझ्या बरोबर जे एक इन्सिडेंट झाला तो सांग. हा तिसरा किस्सा. हा तिसरा किस्सा. मी कल्याणला आली लग्न होऊन. आता माझं लग्न झालं, हे सगळं आता बंद ना, माझ्या आई बरोबर राहणं बिणं. मी आता इकडे आली ना लग्न होऊन, तर मी इथे आली, कल्याणला राहायला लागली. मग ही झाली मला माझी मोठी मुलगी, 7-8 महिन्याची असेल ती. तर मुंब्र्याला कसं ओळख झालेली ना खूप, तिकडले मी मामा बोलायची. त्यांचा मुलग्याचा पहिला बर्थडे होता. अच्छा. त्यांच्या मुलाचा पहिला बर्थडे होता. मग मला इन्व्हिटेशन केलं आणि माझी एक मैत्रीण होती कलव्याला, कल्याणला, पिसवली मध्ये ती राहायची. ती, मी आणि तिची मम्मी, अजून 2 गाववाले होते आपले, हे भालगावचे. ते सगळे आम्ही एकत्र झालो आणि म्हटलं चला, मामाच्या मुलाचा बर्थडे, आपल्याला सगळ्याला इन्व्हाइट केलंय आणि काय त्यांच्याकडे प्रोग्राम पण होता जरा प्रेयर वगैरे. तर मग आम्ही गेलो आणि मग तिथे झालं सगळा प्रोग्राम वगैरे झाला, केक बिक कापला, जेवण वगैरे, चिकन बिर्याणी होती. आता चिकन बिर्याणी खाल्ली आणि तो खाल्ल्यावर असं फक्त असंच पाण्याने हात धुतला, कारण 5:30 वाजत होते. म्हटलं इथून जायला गर्दी असेल, एक तर लहान मुलगी आहे माझ्या हातामध्ये, कसं जाणार ट्रेनमध्ये, गर्दी बिर्दी होईल, चल. माझी फ्रेंडचं नाव बिट्टू होता, तिला म्हटलं चला आपण लवकर निघूया. सगळे म्हणजे माझे सगळे जे भाऊ वगैरे लागत होते ते सगळे बोलले, हा चला लवकर निघा. मग उतरता 6 वाजले, म्हणजे 5:45 झाले. सगळे गेले पुढे. मग ते आम्ही तिथं प्रेयरला जायचो ना, तर बायबल होतं माझ्या हातात. मग मी माझ्या बॅग मध्ये होतं ते, मी तिला ते बॅग म्हटलं हे पकड ग, कारण मला हिला पकडायचं, माझ्या मोठ्या पोरीला. लहान होती ती, 8-9 महिन्याची. म्हटलं अगं बिट्टू हे पकड ग, कारण मला हे पकडल्यावर हिला पकडता येईल. ती बोलली दे माझ्याकडे, वजन आहे ना तुझ्याकडे. तर तिने ती बॅग घेतली. ती बॅग घेऊन निघून गेली पुढं, सगळे पुढं निघून गेले. मी एक पटरी पार केली, दुसरी पटरीवर मी पाय ठेवला आणि सर पाय उचलते, माझा पाय न उचलते मागून. हा पाय माझा उचलत नाहीये मागून. मी असं पुढं बघते, माझे सगळे जे सोबतचे होते ना, सगळे उतरून आता माझ्याकडे बघतायत की हिने अजून पटरी पार का नाही केली. आणि मी तिथं स्टॉप आहे असं हिला घेऊन. ती बिट्टूची आई जी होती ना, आम्ही पण तिला आईच बोलायचो, कारण माझ्या लग्नाच्या पहिल्यापासून ती ओळख, म्हणजे मैत्रीण नाही, माझ्या बहिणीसारखीच ती. तर मग तिने बोलली तिच्याकडे बघा रे जरा. आणि मी पूर्ण घामाघूम झाली, कारण माझा पाय मी ना उचलायचा प्रयत्न करते सर, असं वाटते कोणी पाय पकडून ठेवलाय, म्हणजे असं पाय पकडलाय. आणि माझी लिटरली एवढी हवा टाईट झाली होती ना, असं वाटलं जर मी पलटून बघितलं आणि मला काही दिसलं तर मी तिथंच पडल. आता मी म्हटलं काय करू मी.
मी घामाघूम झाले आणि त्या टायमाला थंडीचे दिवस होते आणि 6 वाजताची किती हवा थंड असते, पटरीवर वगैरे हवा असते. तर मी घामाघूम झालेली आणि मी बघते पुढे असं. माझ्या त्या मैत्रिणीच्या आईने ओळखलं. बोलते एक ओंकार करून मुलगा होता गावचा, भारगावचा. हम्म, तिने बोलला, "ए, तिला हात द्या रे, तिला हात द्या, तिला बघा बघा ती कशी उभारली." आणि मग त्याच्या हातात ते होतं ना बायबल. हम्म, मग त्याने हात दिला ना, तसंच माझा पाय सुटला ओके. आणि मी लगेच जंप केली हिला घेऊन अशी खाली हात दिला त्याने आणि मी फटाफट आम्ही उतरलो. ते कसे तिकडले एरियादार असे उतरवाले ते पटऱ्या उंचीवर आहेत ना थोड्या. हम्म, असं उतरत चालावं लागतं हे आपल्या मुंब्राच्या साईडच्या. हम्म, मग मी अशी उतरली खाली. उतरल्यावर रोडवर आलो. रोडवर आलं तर मला ती विचारायला लागली आई. बोलते, "ज्योती काय झालं गं?" मी म्हटलं, मी असं केलं. कारण मला ते म्हणजे मी पूर्ण थंड झाली होती ना, म्हणजे मला हम्म, ते कळच नव्हतं. मी काय सांगू आणि माझ्याबरोबर काय झालं ते मला काही कळतच नव्हतं. मी म्हटली, "अरे, माझा पाय पकडलेला कोणीतरी." मी रिक्षात बसल्यावर पण मी बोलली नव्हते तिला. मी म्हटलं, "थांबा नंतरनं सांगते." हम्म, मग जेव्हा आम्ही मुंब्रा स्टेशनला पोहोचलो आणि कल्याणला उतरलो. कल्याणला उतरल्यावर स्टेशनच्या बाहेर पडलो आणि जेव्हा रिक्षात बसलो ना आम्ही यायला हम्म, आपल्या इथं चक्की नाक्याच्या इथे, तेव्हा मग मी बोलली, "आई, माझा पाय पकडलेला कोणीतरी." बोलते, "ते दिसत होतं. किती घाबरलेली तू आणि तुझा पूर्ण घाम सुटला होता तुला. अशी घाबरलेलीस तू." हम्म, म्हणजे ते बोलतात ना, मी काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, पण मला सांगता येईना आणि मी पूर्ण घाबरलेली आहे. बरोबर. असं कापते पण मी आणि माझा पाय पकडला कोणी आणि माझी हिंमत नाहीये, की मी पाठी बघावं, की कोण पकडले. कारण मला माहितीये, मी पार करत होते तर कोणच नव्हतं आणि मला हम्म, पकडणार कोण? आणि मला ते यकीनच होईना ना, की माझा पाय कोणी पकडलेला आहे. अरे, मी मग म्हटलं आईला, "आई, माझा पाय पकडलेला कोणीतरी." "हां," बोलते, "दिसत होतं. लय घाबरलेली तू. बघ किती घामाघूम झालेली तेव्हा. एक काम कर," बोलते, "देवाचं नाव घे आणि चल." म्हणलं, "हां, ठीक आहे." मी घरी आली आणि सर म्हणजे असं काय म्हणजे मला दिसलं नाही, मला काय जाणवलं नाही. हम्म, पण हर अमावास्या, पौर्णिमेला असं बोलतात ना, माझा पाय म्हणजे दुखायचा, खूप दुखायचा. अच्छा. आता पण दुखतो? आता पण दुखतो. म्हणजे खूप दुखायचा, खूप दुखायचा. झाले आता 3-4 वर्ष झाले हे असं ही इन्सिडेंट होऊन. हम्म, माझ्या मुली मोठ्या झाल्या. माझ्या 2 मुली आहेत ना, मग हम्म, 2 मुली माझ्या झाल्या, मोठ्या झाल्या त्या. मग एक दिवशी असंच आमचा माझी एक फ्रेंड होती. मी पहिले डी-मार्टला कामाला होते. तर तिकडे एक फ्रेंड होती. ती बंगालची होती. तर तिने प्लॅन केला. बोलते, "चल रे ज्योती, तेरी फॅमिली और मेरी फॅमिली, अपन हम्म, रिसॉर्ट जाते हैं." हम्म, म्हणलं, "हाँ रे सुनीता, चल." मग मी म्हटलं, "मेरी फैमिली मतलब मेरे 2 बच्चे और मैं ही रहूँगी रे, मेरा हम्म, कोई है नहीं फैमिली में।" बोलते, "हाँ, वही ना, तेरी 2 लड़कियों को ले, तू ले और मेरे बच्चे, मेरे मामा आएगी, मेरी मामी आएगी। हम्म, चल ना एन्जॉय करते हैं, बच्चों को उतना ही थोड़ा, किधर जाते घूमने, अपन काम पे जाते कंटिन्यू, बच्चों को कोई ध्यान नहीं देने का रहता है." हम्म, मग असं आम्ही प्लॅन केला. ठीक आहे म्हणलं, आम्ही गेलो रिसॉर्टला. आता रिसॉर्टला गेलो आम्ही म्हणजे पाण्यामध्ये सगळे पोरं वगैरे खेळत होते. मग ती बोलली, "आ जा पानी में." मग आम्ही पाण्यात खेळत होतो. हम्म, तर आता सगळे लांब-लांब आहे. मला दिसतंय हां, सगळे लांब आहेत. हम्म, आजूबाजूला कोणच नाही माझ्या आणि मी पण असं पाणी नाही का असं आपण थोडं एन्जॉय करतो. हम्म, मला चांगलं फील झालं सर. माझा पाय असा पकडला कोणी. हम्म, आता कोण पकडलंय? मला वाटलं पाण्यात कोणी राहून मस्ती करते की काय? हम्म, मी असं बघायला गेली ना, मला असा असा हात पाठी कोणी लगेच नाही का खेचलं. घेत हम्म, हां, असं असं पकडला आणि हम्म, असं कोणी हात केला. मला असं फील झालं. हम्म, माझी हवा टाईट. मला आता चालताच येईना. मला असं वाटलं आता मी गेली, आता मी मरते. मी म्हटलं आता काय करू? परत मी थोडं-थोडं चालत-चालत गेली पुढेपर्यंत आणि पाण्याच्या बाहेरच निघली. मग ती बोलली, "क्या हुआ रे? बाहर क्यों आई?" मी म्हटलं, "बताती हूँ सुनीता तुझे मी." अशी बोलली हम्म, मी. आता थोडा वेळ झालं मग सगळे पोरं-बिरं बोलले, "मम्मी भूक लगी आहे." ते मग तिथे लंच वगैरे असतं ना आम्ही ते थोडं बाहेरच हम्म, होतं मग. बाहेरच खेळत होते पोरं. लंच वगैरे झालं. आता झालं टायमिंग 4 वाजले. थोडंसं परत पाण्यात गेले आणि मग चलो बंद व्हायचा टाईम होतो ना त्यांचा पण. मग मी म्हटलं, "ए सुनीता, मेरा पैर पकड़ा था रे किसी ने. देगी मारेगी तेरे को एक कुछ भी बोलती है. चल." अशी बोलली. हम्म, म्हटलं आता हिला काय मी कसं विश्वास देऊ? सोडलं. मला काय माहिती होतं ना माझ्यावर पटरीवर काय झालेलं, हम्म, त्याच्यापासून मला ते त्रास आहे.
तर मी म्हटलं ठीक आहे, जा रे तुझे नाही यकीन आ रहा तो मत यकीन कर, असं मी तिला बोलली. तर मग ती बोलली की चलो अभी जाने दे, आपण अभी गाडी बुक की आहे. तिची सास, तिचे मामा आणि त्यांची एक मुलगी. ते ओलामध्ये बसून म्हणजे ओला हम्म. ऑटो असतो ना, तिने ओला बुक केला त्यांच्यासाठी. तिचे मामा, तिची सासू आणि तिची एक मोठी मुलगी. ते लोक बसून ते लोक निघून गेले ऑटोतून. आता 2 स्कूटी होती आणि राहिलं होतं मी, माझी मोठी मुलगी आणि एक बबली म्हणून एक पोरगी आली होती. थोडीशी जाडी होती ती, म्हणजे हेल्थनी होती ती जास्त. आणि माझी छोटी मुलगी आणि माझी मैत्रीण, असं आम्ही 6 जण होतो. आता 2 स्कूट्या होत्या. तर ती बोलली एक काम कर बबली, तू और तेरी बड़ी लड़की, तुम लोग एक स्कूटी पे बैठो, मैं, तेरी छोटी लड़की और मेरे मिस्टर, हम लोग आगे एक स्कूटी पे, दोनों आपण अभी निकलते. मग मी बबलीला बघितलं, म्हणलं सुनीता मैंने बैठेगी रे इसके साथ. कारण ना सर मला म्हणजे मनच होत नव्हतं तिच्यासोबत गाडीवर बसायचं. मतलब क्या है रे मालूम नहीं, मतलब मेरा मन नहीं हो रहा उसके साथ गाड़ी पे बैठने का. बोलते एक काम कर बैठ, तो वो चलाती है रे बराबर गाड़ी, वो पुणे में पूरा घूमी है हाईवे पे. ठीक आहे, अभी तू बोल रही है तो मैं बैठती हूँ. मग ते लोक पुढं पुढं निघाले, आम्ही बसलो मागे स्कूटीवर. आम्ही पण हळूहळू निघतोय. नेवाले नाका आहे ना आपला, नेवाले नाकाला आम्ही टचच होतोय. तर एक गाडी आली पाठून, कार, आणि तिने आम्हाला म्हणजे असा धक्का दिला आणि स्पीडमध्ये निघून गेली. आता सर तुम्ही विचार करा, धक्का दिल्यावर पडल्यावर आम्ही पडणार कसं? आम्ही पडलो, ती स्कूटी माझ्या पायावर आणि माझी मुलगी फक्त रोडवर अशी बसली. मी पहिलं घाबरली, म्हणलं माझ्या लेकराला काय झालंय की नाही. तिला म्हणलं उचललं, म्हणलं लकी तुझे कुछ लगा तो नहीं ना, देख जरा, म्हणलं किधर चोट बीट लगी है क्या. तर बोलते नाही मम्मी कुछ नहीं लगा, अशी बोलली. आणि मी पण म्हणते मला तर काय वाटत नाही, मला पण कुठं काय लागलं नव्हतं. आणि मग मी असं स्कूटी उचलली, पहिला तिला हात दिला बबलीला, तिला उचललं, ती हेल्थनी होती, ती स्कूटीवरच पसरून पडली होती. तिला हात उचलून दिला, हिला उचललं, माझ्या मोठ्या पोरीला. आणि मग स्कूटी सगळे आले ना, जमा झाले की अरे क्या हुआ क्या हुआ. मी स्कूटीला पण हात दिला, स्कूटी पण उचलली आणि सगळे बोलले अरे दीदी पहले सबका छोड़ा, आपको देखो कुछ लगा है क्या, आप नीचे गिरे थे. म्हणलं नाही मुझे तो कुछ नहीं लग रहा है, पण मी अशी उभा राहिली. तुम्हाला खरं सांगू, मला कुठं काय लागलं नव्हतं, पण लिटरली माझा पाय कापायला लागलेला. आणि ना मला जखम इथंच आहे बघा, 8 टाके पडले इथंच. मला बरोबर ते स्टँड असतो ना स्कूटीचा, तो स्टँड घुसला होता. तेव्हा तुम्हाला जाणवलं नाही? तेव्हा नाही जाणवलं मला. मी उभा राहिली आणि पूर्ण रक्त रोडलं. म्हणजे दुसरीकडे कुठं नाही लागलं, तिकडेच लागलं आणि तेच रक्त झाला पाय आणि पूर्ण रोडवर रक्त. मी घरी आली, म्हणजे तिकडे एक दवाखाना होता नेवाली नाक्याच्या समोर, असं तिथं आम्ही चालत गेलो. माझं चपलांचा रक्तांचं पावले तिथपर्यंत, म्हणजे दवाखान्यापर्यंत. डॉक्टर नव्हता तरी कंपाऊंडर होता. त्याने बघितलं तर बोलते नाही ज्यादा कुछ नहीं लगा, असं बोलला. त्याने पट्टी बिट्टी लावली आणि एवढा कापूस ठेवला, पट्टी बिट्टी लावली. थोड्या वेळाने तो कापूस पण भिजला, म्हणजे रक्त असं रक्तस्राव होतच होता, एकदम रक्त. पट्टी लावली आणि मग मी रिक्षात बसली. ते लोक निघून गेले ना, तिचा नवरा आणि ती. मला ट्रीटमेंट दिली आणि म्हटले मी येते तुला सोडायला. बाकी ती स्कूटी लावली तिथे पार्किंगला त्यांनी, तिच्या मिस्टरांनी, आणि बोलले तुला सोडून आम्ही परत येतो इथे. मग ते लोक मला रिक्षात बसून सोडायला आले घरीपर्यंत, माझ्या घरापर्यंत. तो पूर्ण पाय तोपर्यंत रक्तच होत होतं. घरी टिश्यूचं पॅकेट होतं सर माझ्याकडे. तो टिश्यू काढून मी असं ठेवायची आणि असं दाबायची, तो टिश्यू पूर्ण भरायचा, मी डस्टबिन मध्ये फेकायचे. परत थोड्या वेळाने तो टिश्यू घ्यायचे, परत ठेवायचे, परत ते डस्टबिन मध्ये फेकायचे. आणि तिथून आल्यावर मी कामं पण खूप केली, दवाखान्यात गेली आणि मग म्हटलं की इथं बघा डॉक्टरने पूर्ण असं बोट टाकलं आतमध्ये. बोलतो एवढी गहिरी जखम आहे ना, मला हड्डी लागली तुमची, जेवढी गहिरी जखम आहे. म्हणजे बोलायला गेलं की मला झालं काय नाही,
पण ते बोलतात ना जखम आणि ते रक्त घेऊन म्हणजे ते हम्म. गेलं. पण अजून पण मला त्रास होतो. पौर्णिमा असं काय अमावस्या बोलतात ना अच्छा. तिथं. माझा पाय खूप असं पिळतो मला. अक्षरशः मी परवा तेरवाचीच गोष्ट आहे. मला रडायला येत होतं. काय करू काय नाही असं झालं. म्हणजे एक आताची अमावस्या आता काय माहिती कधीच होतं ते. 17ला होती. हा तेच तारीख असेल 18-17च्याच टायमाला. संध्याकाळी मी कामावरून आली ना माझ्या घरी ही पण माझी छोटीवाली मुलगी पण तिने गरम पाणी केलं, मीठ टाकलं, निंबू पिळला आणि मला बोलते मम्मी इसमें रखते. मी ठेवलं अक्षरशः बाम लावून माझे मिस्टर पण नंतर असं पायाला मसाज करायला लागले. ठीक आहे क्या नाही म्हणते माझा असं म्हणजे पिळतंय ना असा पाय की म्हणजे मला सहनच नाही होत होतं. शेवटी मी कसं तरी झोपून गेली. मग ते आज थोडं ठीक आहे. पण ना असं म्हणजे काही दिवसांमध्ये मला थोडंसं ते त्रास जाणवतो. बाकी असं माझं ते काय झालं नाही तसं. ते बोलतात ना रक्त पाहिजे होतं वाटतं. ते रक्त गेलं माझं. अच्छा. फक्त त्रास होतो. मग मला माझ्या आईला मी सांगितलं फोन करून, "आई असं-असं झालंय काय हाय तर नाही ना म्हणजे त्रास?" आई बोलते, "काय नाही आता ते तुला लागलेलं आहे ना, ते वात वगैरे असते ना त्याच्यामुळे दुखतं तुला. बाकी तुला काय होत नाही ना?" मी म्हटलं, "नाही पण असं थोडं-थोडं कधी-कधी त्रास होतो" बोलते. "दुखतं मला ते कधी 15-15 दिवसांनी असं." बोलते, "काय नाही नको काय टेन्शन घेऊ." बस एवढं झालं असं. हेच एक आज माझी एक स्टोरी. असं बोलायला गेलं तर एक वाय मी एक स्टोरी ऐकली माझ्या भावाची. तो 50-50 धावा आहे ना आपला, तिथं बाहेर येत होता. रात्रीची गोष्ट आहे. त्यानेच मला सांगितले कारण तो घरी आला होता ना, तर त्याने मला सांगितले, की मी रात्री बाहेर येत होतो आणि मी बिअर पिलेली थोडी. माझा मित्र भेटला. तो "अरे भाई अकेले-अकेले दारू पिया? मेरे को नहीं. चल तेरे को दारू पीनी है ना? चल." आता मित्र असे भेटतात ना. तो बोलला, "ठीक आहे चल." मला तो आपला स्वतःचा तो इन्सिडेंट मला सांगत होता. माझा भाऊ लय डेंजर आहे. तो भूतांशी बोलतो. मी त्याच्याशी बोलणार खरे जरा त्याला कन्व्हिन्स करते. बोलते मी, "चल आपण जाऊया." कारण तो तुम्हाला अशा स्टोऱ्या सांगेल ना सर, तो स्वतः भूतांशी खेळतो. माझा लय डेंजर भाऊ आहे माझा. तर तो बोलला, की "चल मैं तेरे को बताता हूँ." पिलाता भी है. मग ते असेच गळ्यात हात टाकून निघाले रोडपर्यंत. तोपर्यंत बाहेर ते असं कोणीतरी उतारा करून ठेवतात ना, जसं ते म्हणजे डिवायडरच्या कॉर्नरच्या इथं कुठं तर काहीतरी ठेवलं होतं. माझ्या भावाने बघितलं आणि त्यात क्वार्टरची बॉटल पण होती. अच्छा. तर तो त्याच्या मित्राला बोलते, "देख तेरा बंदोबस्त हो गया." "क्या भाई?" "वो देख जा और लेके आ." भाई वो खतरनाक है बोलते है, वो मैंने लेके आएगा कुछ हो जाएगा तो. अरे बोलता मैं है ना तू जा लेके आ. मग हा गेला आणि त्याने बॉटल उचलली. आता ह्याने सांगितलं भाई भाई करायचा त्याच्या भरोश्यावर बोलला ठीक आहे भाई तू बोल रहा है तो मैं उठा रहा हूं. त्याने तो उचलून आणली बॉटल त्याने आणि बोलता चल हो याला त्याला बंदोबस्त. मग काय एक पॅप्सी वगैरे घेतली असेल. त्या टायमाला 1:30 वाजत होता. 1:30 वाजत होते. मग हे लोक 50 धाब्याच्या मागे कुठे एरियात बसले आणि पित होते. ते चणे बिणे काय खात होते आणि तो पित होता. थोडा वेळ त्यांचं चालू आहे गप्पा पिणं बिना. मग ना हा मुलगा आहे ना त्याचा जो मित्र तो असा पुढे बघतोय आणि माझा भाऊ आहे ना त्याला बघतोय. तो बघतोय तो बोलतो क्या हुआ किसको देख रहा है? तो भाई वो देख ना. तो समोर बघतोय ना माझा भाऊ त्याला. तो एक ना 10-12 वर्षाचा मुलगा उभा होता. अच्छा. आणि तो असा एकदम असा नाही घोरण्याचा आवाज असं करून बघतोय आणि पूर्ण असं म्हणजे ओपन होता तो म्हणजे फक्त हाफ चड्डी वगैरे काहीतरी होती वाटतं. कपडे नव्हते वाटतं त्याच्या अंगावर. तो असा फक्त असं बघतोय असं घोरतोय बघतोय. माझा भाऊ त्याला बघतोय आणि माझा भाऊ त्याला बघतोय त्याच्या मित्राला आणि माझा भाऊ फक्त म्हणजे बघतोय की दोघांचं काय चाललंय आणि याची हवा फुल टाईट झाली. तो त्याच्याकडे बघतोय. माझा भाऊ त्याला बघतोय. भाई वो देख ना. बोलता क्या हुआ? वो देख ना. तो चालत आला पोरगा थोडं जवळपर्यंत. तरी माझा भाऊ त्याला बघून चणे खातोय. तो माझा भाऊ त्याला बघतोय त्या पोराला त्या एंटिटीला भूताला आणि तो पोरगा त्या पोराला बघतोय त्याच्या मित्राला. ही माझ्या पप्पाची दारू आहे असं बोलतो.
आणि त्याने त्याच्या हातातून घेतली अच्छा. त्याच्या मित्राच्या. हम्म. आणि तो असा बघतोय, तो घाबरला. हातातून आता कोणी विस्कटलं आणि तो पण माणूस नाही यायला माहिती पडलं हम्म. की वो अलग ही चीज है कुछ, इंसान तो नहीं दिख रहा है वो. भाई असा केला त्याने, घाबरला. हम्म. ती चुप रे, असा करतोय माझा भाऊ त्याला. हा, त्याने असं दारू त्याच्या हातात गेली ना, त्या भूताच्या हातात दारू होती. हम्म. माझ्या भावाने घेतली हातात, ए छोड, कुणाची दारू, तुझ्या पप्पाची, जा, माझी दारू आहे ती, असं ठेवलं. हम्म. पण तो माझ्या भावाला नाही बघत आहे. अच्छा. तो माझ्या भावाला नाही बघत आहे, तो हम्म. त्यालाच बघतोय. असं करतोय. माझा भाऊ बोलतोय जा जा, असं करतोय. हम्म. तो थोडा गेला पळत असा गेला ना, नंतर ना ह्या लोकांना असं वाटत नव्हतं की तो कोण होता, मुलगा होता की काय. हम्म. हे लोक चल भाई देखते किधर गया. दोघं पळत पळत गेले आणि असं एक भिंत होती. आता तो जाईल तर इथून दिसेल, ना तर जाईल तर इथून दिसेल. दोघं एकमेकांना असे बघतायत, बोलतात भाई इधर गायब हो गया वो. हम्म. हा बोलता गायब हो गया, चल बोलते अपना चालू करते प्रोग्राम. फिर परत हे लोक खायला पियाला बसले. तर माझ्या भावाने काय बोल, मग तो घाबरलेला ना, तो बोलला भाई वापस आएगा वो, अभी रुक नहीं आएगा. माझ्या भावाने काठी घेतली, आता बोलला मंत्र आणि एक लाईन मारली अशी मध्ये. अच्छा. थोडासा त्या दिवारपर्यंत. तो त्याच्या पुढे येतच नव्हता. ओके. परत आलेला तो. परत आलेला. तो त्याच्या पुढे येतच नव्हता. तो त्या भिंतीला असा टेकून पायवर, एक पाय वर करून भिंतीला टेकून, असं नाही का, एक पाय पाठी लावून असं उभा राहतात आणि त्यांच्याकडे बघत. कंटिन्यू तो उभा होता सकाळचे 5:30-4 वाजेपर्यंत. 5-5:30 वाजले असते तोपर्यंत तो असा बघत होता. 4:30 4 काय झाले असतील तेव्हा तो गायब झाला. त्याच्यानंतर हे लोक तिथून उठले, बोले अभी सेफ है, आपण घर पे जा सकते. माझ्या भावाने बोलला अभी तू जा, अभी सेफली तू घर जा सकते, अभी डर मत. बोलते भाई क्या है, अभी तू ऐसा मेरे को कुछ होएगा तो, कुछ नहीं होएगा. माझ्या भावाने मला हे सांगितलं. असं त्याच्याबरोबर जे झालेलं. मी म्हटलं मग प्रतीक तो हाय कुठे आता. तर काय माहिती, तो गायब झाला, तो माहिती ना आता कुठे तो. पण असं बोलतात की त्याने म्हणजे असं भूताप्रेतांची काय वस्तू आपण घेतो ना, ते लोक सोडत नाहीत. तर काय माहिती का अक्की, तो मला म्हणजे त्यानंतर म्हणजे असं ना दिसला नाही तो. आता आमचं काही कॉन्टॅक्ट नाही त्याचा माझं, पण तो आता गायबच आहे, म्हणजे दिसत नाही मला तो कुठे गेला, काय माहिती काय झालं त्याचं. मग हेने ना त्याच्या म्हणजे आमच्या काकाला सांगितलं. आणि आमचे काका आहे ना खूप मोठे, ते बोलतात ना सारखे ते आहे. ते असे बोलतात ना, त्यांच्या कानात येऊन सांगतात. आता ते बसल्या जागे आहे ना, तुम्ही विचारणार ना की प्रतीक आता काय करतोय सध्या कुठं, तर ते सांगणार प्रतीक आता इथे बसलाय आणि हे खातोय ना, असं करतोय. त्यांना सगळं सांगतात कानात येऊन. म्हणजे असं ते आमचे काका आहेत. तर त्याने प्रतीकला खूप म्हणजे बोलतात ना, माझी आई घाबरायची. माझी आई बोलायची लय नादाला लागलाय ग तो, काका घडी घडी बोलवतात आणि त्याला सांगतात की तू माझ्या बरोबर राहा, मी तुला सगळं शिकवतो असं. म्हणून तर ते बोलतात ना काठी त्याने मारली तेव्हा तो पुढे नाही आले, कारण त्याने थोडे बहुत ना त्याने सगळं ज्ञान घेतलेलं आहे. माझ्या भावाबरोबर खूप काय झालेलं आहे. मी म्हणते प्रतीक तुला भीती नाही वाटत का रे, रात्री फिरतो बिरतो. अरे काय बोलतो, त्यांना काय घाबरायचंय, असं मारून पळवल मी त्यांना, असं बोलतो ना मी, घाबरतात ते लोक. म्हणलं मग अजून काय. मग आता ही गोष्ट ना मला नाही माहिती, कारण माझं त्याचा जास्त कॉन्टॅक्ट नाही, तो ड्युटीवर असतो. घरी आला एकदा आणि मग आमच्या आईला सांगत होता ही गोष्ट. तो मी दीदीच्या बिल्डिंग मध्ये म्हणजे 50-50 धाब्याच्या वरती कुठंतरी म्हणजे बोलतो मी, दीदीचा माझा थोडा तू मी झालं, कारण ते लोक बसून थोडं पितात वगैरे ना. तर बोलतो मी वरती बिल्डिंग वर गेलेलो झोपायला, टेरेसवर गेलो, ओपन केलं आणि लॉक केलं आणि मी टेरेसवर झोपलो. थोडस बिडी वगैरे सिगरेट वगैरे मारत, थोडे पिलेले आणि सिगरेट वगैरे मारत झोपलो मी. झोपलो तर थोडा अंधारच होता, आजूबाजूला काय दिसत नव्हता, टेरेस पूर्ण अंधार होता. रात्र झालेली 2-1:30 वाजत होते. त्याच्या बाजूने कोणी ना असं कोणीतरी रांगतय, धडधड धडधड येतंय त्याच्याकडे आणि धडधड धडधड असं मागे जाते परत. म्हणजे ते बोलतात ना रांगताना कसा आवाज येतो, धापा टाकतो आपण पायाचे असे. तो असा डोळे असे हळूहळू खोलून बघतोय की कोण दिसत तर नाहीये, पण हाय तर नाही. त्याला कळलं की आता
काय, कारण तो खूप म्हणजे हम्म. त्या गोष्टीत लय हुशार आहे. त्याने लायटर पेटवला आणि बोलतो, "ए," तो झोपेतच होता, नशेत होता थोडा. हम्म. तो बोलतो, "ए, मला सतवू नको हां. मी सतवलं का तुला? निघ इथून." हम्म. असं बोललं. त्याच्यानंतर तो आलाच नाही. ते शांतच आवाज. हम्म. माझ्या आईने मलाही सांगितलं, आता 10-15 दिवसाची गोष्ट आहे. म्हटलं, "काय बोलते आई? असं झालं प्रतीक बरोबर?" म्हणते, "हा ना बाई, तीच एक लय मोठं राक्षस आहे माझ्या घरात. त्याला कोणी काय करत हम्म. नाही आणि मलाच त्याने लय सतवून ठेवलंय." अशी बोलते आई माझी. तर मी म्हटलं, "डेंजर आहे बाबा," म्हणलं. "त्याला बोलत जा जरा रात्री फिरत-फिरत नको जाऊ." अरे बोलते, "नाही, तो नाही घाबरत." आता काही दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे. एक दिवशी काय झालं, मी घरी समोसे बनवत होते आपले. हम्म. मी आईला फोन केला, की "काय करते गं मम्मी घरी ये ना, मी समोसे बनवते, ये थोडं खाऊया वगैरे." हम्म. तर ती बोलली, "हां, येते. थांब ह्याला जरा ड्युटीवर जायचंय." म्हणलं, "कधी जायचं ड्युटीवर?" बोलते, "2ला जायचंय." म्हणलं, "आता तर 12 वाजतायत." बोलले, हम्म. "या तुम्ही दोघं या. तुम्ही या दोघे." तर बोलते, "काय म्हणते त्याला फोन आला वाटतंय. त्याची नाईटची शिफ्ट आहे आता. हम्म. म्हणजे 7ला-8ला जाईल तो वाटते." मी म्हटलं, "ठीक आहे, मग त्याला बोल ना प्रतीकला. तो पण येईल आणि खाऊन जाईल तो." मग एक दिवशी म्हणजे ते त्या दिवशी ते आलेलं दुपारी घरी हम्म. आणि मग मी समोसे फ्राय करते, खातायत-बितायत झालं. समोसे वगैरे खाल्ले. त्याचं ते मनच नाही झालं कामाला जायचं. हम्म. तो बोलतोय, त्याला फोन आला. तो बाहेर आत-बाहेर, आत-बाहेर करतोय. आई बोलते, "बघ कसे मित्रांचे फोन येतात. बघ कसा बोलतोय फोनवर." मग बोलते, "काय रे? काय प्रतीक? काय फोन येतोय?" अरे बोलते, "आज माझा जॉबला जायचं मनच नाहीये. हम्म. जातो जरा जुने मित्र बोलवतायत हां, मुंब्र्याला, दिव्याला. दिव्याला त्यांचा प्रोग्राम होता. तुझा दिव्याला जातो जरा जाऊन येतो." मग मी बघितलं त्याला. कारण मी म्हटलं, "तुझे मित्र भेटतील, तुला खूप पाजतील." कारण हम्म. तुमचा तोच प्लॅन असतो. पूर्ण टल्ले होता तुम्ही सगळे आणि मग तू कसा येशील? किती हम्म. वाजेपर्यंत येशील? मी त्याला म्हणजे मोठी बहीण आहे म्हणून मी त्याला ओरडलं. हम्म. म्हटलं, "प्रतीक बघा तू म्हटलं घरी ये व्यवस्थित. आई टेन्शनमध्ये असेल नाहीतर घरी. हम्म. तर तू व्यवस्थित ये घरी." तर "अगं नाही काकी, जरासा प्लॅन आहे. लय जुने मित्र आहेत. जरा बोलवतात म्हणून मी चाललो." हम्म. हा गेला. ह्याला फुल टाईट केलं त्या लोकांनी. त्याला उभारता पण येईना. त्याला उभा पण राहायला हम्म. नाहीये आणि तो दिव्यावरनं गाडी घेऊन कल्याणला आला. हम्म. स्कूटी. ते पण स्पीडमध्ये आणि घरी आला आणि धाडकन पडला घरात येऊन. आई बोलती एवढा नशेमध्ये होता तो, की 2 माणसं घेऊन उभा राहिले तरी पण उभा राहत नव्हता. पण गाडी कसा घेऊन आला दिव्यावरनं माहिती नाही. हम्म. तर तो बोलतो मला नाही माहिती. कारण ना म्हणजे असं आमचा म्हणजे असं आमच्या घरात बोलणे आईचं आई बोलते, की त्याचं म्हणजे असं कोणी पूर्वज आहे त्याची रक्षा करतं. अच्छा. त्याच्याबरोबर राहतं. आता तो नशेत असेल, त्याचं लक्ष हम्म. नसेल, पण गाडी कोणी वेगळंच चालवत कोणतरी हम्म. वेगळं चालवत होतं आणि त्याला सेफली घेऊन आला कल्याणच्या घरापर्यंत, आईच्या घरापर्यंत. आम्ही स्वतः हैराण. आई बोलते, "मी स्वतः हैराण. हा धडाधड उलट्या करतोय परत बाथरूममध्ये जाऊन. त्याला उभारायची सूध नाही." आणि मी त्याला बोलली, "गाडी एकदम व्यवस्थित गाडी-बिडी आणून उभा ठेवलाय. घरात आला चांगला चालत आणि धाडकन पडला. आणि बाथरूममध्ये गेला आणि धडाधड उलट्या करतोय आणि त्याला होश नाही बोलायचा." आई बोलते, "तू आला कसा दिव्यावरनं?" "मला नाही माहिती" बोलतो. मग आई बोलते, "त्याचं ते बरोबर घेऊन आलं कोण होतं ते." म्हणजे आमचं कोण ते पूर्वज आहे बोलतात. हम्म. ते आहे त्याचं रक्षा करायला. म्हणून तो अच्छा. भूत-बितांना घाबरत नाही. कारण त्याला बघून लोकं म्हणजे भूतं घाबरतात, पाठी बघतात तर. म्हणजे असं बोलतात ना, की कोण मोठा आहे तर त्यांना भीती वाटते त्याला बघून. तर कधीतरी याच गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून पण ऐकायला हां, आवडतील. मी नक्की त्याला सांगेन, की आपण असं-असं जाऊया सांगायला गोष्टी. तर त्याचे रिअल एक्सपिरियन्स लाईफचे आणि त्याने काय-काय अनुभव केलेले आहेत ते सगळे त्याच्याकडनंच आपण ऐकूया. मी त्याला कन्व्हिन्स करेल यायला. बघू तो काय वेळ देतो, टाईम देतो आपल्याला. नक्कीच, मी नक्कीच. नक्की सांगेल त्याला. तुम्हाला सुद्धा जर दादांची गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकायची असतील, तर मग खाली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि ताईंसारखं जर तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलच्या फॉर्मची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती येता येईल आणि ताईंप्रमाणेच तुमचे जे काही किस्से असतील, त्या इतरांपर्यंत पोहोचवता येतील.
धन्यवाद.